महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना बऱ्याच पद्धतीच्या खिलार कोण कोण सांभाळतं. खरं तर पाहायला गेलं तर आज खिलार शेतकऱ्याच्या दावणीला तर असलेली आपल्याला पाहायला मिळतेच, पण आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाचा एक गैरसमज आहे असं आपण म्हणूया की खिलार फक्त शेतकरी सांभाळतो किंवा शेतकऱ्यांची मुलं. खरं तर प्रत्येक हा महाराष्ट्रातला व्यक्ती हा शेतकरीच आहे. आज तर हे सांगण्याचं सर्वात मोठं उद्दिष्ट म्हणलं तर आज आपल्यासोबत जे शेतकरी आहेत, खरं तर यांच्याकडं आपल्याला जवळपास खूप वेगवेगळ्या माध्यमातून आज आपण यांच्याशी भेटलेलो आहे. सर्वात पहिली गोष्ट पाहायचं झालं तर यांचं कबड्डी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र लेवलला राज्यस्तरीय लेवलला मोठं त्यांनी काम देखील केलेलं आहे. त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहेत. त्याचबरोबर ते रेल्वेमध्ये अधिकारी देखील आहेत, चांगल्या पदावरती काम करत आहेत. आणि आज एक शेतकरी म्हणजे या मुलाखतीच्या माध्यमातून सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आज एखाद्या रेल्वेमध्ये चांगला अधिकारी आहे, तो ॲज अ खेळाडू म्हणून कुस्ती असेल, कबड्डी असेल, अशा वेगवेगळ्या पदांवरती आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली मुलं आपल्याला पाहायला मिळतात. तर कबड्डी क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय कशा पद्धतीने त्यांचं काम आहे, म्हणजे खेळाडूच्या दृष्टीने देखील खिलार किती महत्त्वाची आहे. आज एक अधिकारी म्हणून रेल्वेमध्ये काम करत असताना देखील खिलार किती महत्त्वाची, आपला देशी गोवंश किती महत्त्वाचा आहे, या संदर्भातली ही खास मुलाखत असणार आहे. सर नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि तुम्ही नक्की काय करता, तुमचं गाव कोणतं, मूळ गाव कोणतं, सध्या कुठे ती माहिती द्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सर्व खिल्लार चालक, मालक व पालक यांचे अन्सा खिल्लार अँड डेअरी फार्म, लष्करवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. माझं संपूर्ण नाव गणेश तानाजी जगताप. आमचं मूळ गाव करंजाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आणि मी सध्या वास्तव्यास आहे कल्याणला, कोळसेवाडीमध्ये. आणि हा जो गोठा आहे हा माझ्या मामाचं गाव आहे, लष्करवाडी, वडेश्वर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. इथं हा गोठा आपण चालू केलेला आहे खिल्लार गाईचा. सर आम्ही असा तुम्ही कबड्डी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात राज्यस्तरीय लेवलला खेळलेला आहात, तर त्या क्षेत्राचं थोडंसं आम्हाला माहिती द्या, काय काय आपण केलंय त्याच्यामध्ये. मी 92-93ची ज्युनियर नॅशनल कलकत्ता जे झाली होती ना, त्या महाराष्ट्राच्या संघामध्ये होतो मी. आणि आपल्याला सलग महाराष्ट्राला दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं होतं आपण. आणि मग त्या बेसवरती मला मध्य रेल्वे मुंबईत तिकीट तपासनीस म्हणून मला कार्यरत करण्यात आलं होतं कबड्डी खेळाडू म्हणून. सर आता आम्हाला थोडंसं हे सांगा, आम्ही तुमच्या दावणीला बऱ्याचशा गायी पाहतोय. सध्या मागं असलेली गायी आपण कुठून आणली आणि तिचं एक सध्या आम्ही एक काळंमोरं वासरू पण पाहतोय, तर गायी कुठून आणली, काय आणली, किती वेळ झाली, हे वासरू कोणत्या बैलाचं आहे? ही गाय माझे संगमनेर रहीमपूरचे आमचे बंधुतुल्य मित्र आमचे रमेश शिंदे पाटील यांनी मला ही गाय दिलेली आहे. ह्या गायीचं पहिलं वेत तिचे मूळ मालक त्यांच्याकडं एक आहे आणि आपल्याकडे तिचं पहिलं वेत होतं हे काळूराम लंगोटे वापगाव त्यांच्या सर्जा बैलाचं आहे. आणि हे तिसरं वेत तिचं पिंटू माळी यांच्या बैलाचे, सलगरचे पिंटू माळी त्यांच्या बैलाचे आहे. आता सर एक जर पाहिलं गेलं तर आज आम्ही तुमच्या या गावामध्ये आहोत, मावळ तालुका आणि जिल्हा सांगलीतलं सलगरे गाव जर पाहिलं गेलं तर कदाचित हे 300 ते 360 किलोमीटर मंडळी हे अंतर आहे. तर मला एक सांगा किंवा आमचा शेतकरी वर्ग एक गोष्ट आवर्जून जाणू इच्छितो, एवढं 300+ अंतर तुम्ही जाणं येणं, ह्याच्यात तुम्ही जवळपास 700 किलोमीटर प्रवास झाला. हेच वासरू किंवा तोच बैल का दाखवायचा ना आज हे वासरू झाल्यावर काय आनंद आहे? बघा आनंद तर खूप आहे, कारण सलगर आहे ना, सलगर सारखी ब्रँड, मी तर ब्रँड बोलेल महाराष्ट्राचा सलगरला. हे वासरू आता एक आठवडा झाला असेल आमच्या गोठ्यात जन्मलेलं आहे. त्याचा मी काल परवाच स्टेटस ठेवला होता माझ्या मोबाईलवरती. तर त्याला कालच मागणी झाली होती, पण मी बोललो मी सध्या नाही विकणार. सलगरचा प्रवास लांब आहे, पण जो आपल्याला रिझल्ट भेटतो ना तो तुमच्या समोर आहे त्याचा रिझल्ट सलगरचा. तर आता याच्यामध्ये एक असं विचारायचं आहे की बैल जर चांगला असेल तर आवर्जून लांब गेलंच पाहिजे. गेलंच पाहिजे. जर आपल्या गोठ्यात जर चांगल्या वळूची जर पैदास पाहिजे ना आपल्याला, तर आपल्याला थोडा त्रास घेणं, थोडा खर्चिक त्रास घेणं ते करावंच लागेल आपल्याला.
तर मंडळी आता जवळपास 700 किलोमीटरचा जाऊन येऊन प्रवास या शेतकऱ्यांनी पार केला आणि त्या माध्यमातून आज जातिवंत सुंदर अशी एक काळी मोहरी कालवड त्यांना मिळालेली आहे. आपण चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी हीच गोष्ट सांगत आलो की जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं चांगल्या वळूकडून तुम्हाला जो चांगला वळू वाटतो, कदाचित एखाद्या वेळेस तुमचा चांगला वळू हा 1 किलोमीटर अंतरावर असेल, कदाचित 100 किलोमीटरवर असेल, कदाचित 300 किलोमीटरवर असेल, पण त्यावेळेस तुम्ही त्या गाईचं समजा माझं एखाद्या महिन्यामध्ये दाखवलं जाणं, ज्यावेळेस तिला आपण वळू दाखवणे, तर त्यावेळेस थोडंसं पैशाचं नियोजन, वेळेचं नियोजन करा. कारण आज दावणीला अशी सुंदर जातीवंत जर कालवड असेल, खोंड असेल जन्माला आले, तर त्यातनं तुमचं उद्या जर विकायची जरी वेळ आली, अर्ध्या रात्री जरी एखादी सुंदर कालवड किंवा खोंड तुमच्याकडे एखादी असेल आणि ती विकायची वेळ आली तरी ती विकल्या जाऊ शकते. कारण याचमुळं जर पाहायला गेलं तर कत्तल खाण्याला जाणारे ज्या गाड्या पकडल्या जातात, तर या गाड्याचं प्रमाण जर कमीवरून आपल्याला शून्यवर आणायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण ब्रीडिंगवरती काम केलं पाहिजे. यंदाच्या वर्षी 2025च्या कॅलेंडरमध्ये ब्रीडिंग म्हणजे काय किंवा लाईन ब्रीडिंग म्हणजे काय किंवा आउटलाईन ब्रीडिंग म्हणजे काय या संदर्भातली विशेष माहिती असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज बऱ्याचदा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण होतो की आता गाय माझ्यावर आली, कुठला वळू दाखवला पाहिजे. तर या चॅनलच्या कॅलेंडरवरती आपण एक गोष्ट आवर्जून देत असतो की जवळपास 3 ते 4 पानांवरती जवळपास 60 ते 70 वळू ह्याचे फोटो, मालकांचं नाव, गाव, फोन नंबर हे एकाच ठिकाणी असतात. बरेचसे फोटो तुम्हाला समोर पाहायला मिळाले, तुमची गाय तुमच्या समोर असते, त्यातनं कुठला वळू निवडला पाहिजे ही गोष्ट आपल्याला पाहिल्या म्हणजे सोपं जातं निवडायला, की ज्या माध्यमातून तुम्हाला काम पुढील काळामध्ये भविष्यात सोपं होणार आहे. दादा, आता आम्हाला एक विचारायचं आहे की आज तसं पाहायला गेलं तर तुम्ही खेळाडू क्षेत्रामध्ये आहात, ज्या पद्धतीने कबड्डीमध्ये काम केलं आणि आज तुम्ही एका चांगल्या पदावरती रेल्वेमध्ये काम करताय, तर आपला जो तरुण वर्ग आहे तर यांनी ह्याच्याकडे येऊन, मला तर हे म्हणायचं की आज बऱ्याचदा आपण पाहिलं तर काही जणांना चुकीची संगत लागून कदाचित दुसरं जाण्यापेक्षा आपलं देशी गोवंश सांभाळणं किती महत्त्वाचं आहे आणि खेळाडूच्या दृष्टीनं देशी गोवंश, देशी गावचं शेण, गोमूत्र, दूध काय महत्त्वाचं आहे? देशी गाईचं दूध झालं, गोमूत्र झालं, हे 100% आपल्याला गुणकारक आहे. बघा, तुम्ही जर्सी गाई अशा 3-4 गाई लाईनीत उभ्या ठेवा आणि त्या गाईचं वासरू प्यायला सोडा, ते प्रत्येक गाईच्या खाली जाईल. पण आपलं गावठी गाईचं वासरू सोडा, ते आपल्या आईच्याच खाली जाईल दूध प्यायला. त्याच्यामुळं आपल्या ह्याच्या गावठी गाईचं दूध आहे ना, हे आपल्याला बुद्धीसाठी पण चांगले, आपल्याला शरीरासाठी पण चांगले. आपल्या जुन्या लोकांना बघा आजार होते का कसले? नाही. आता आपण हे HFचं दूध पिऊन डायबिटीज, आपल्याला पॅरालायसिस, दुनियाभरचे आजार आपल्याला चालू झाले. त्याच्यामुळं मी तर सांगतो प्रत्येकाने आवर्जून एक तरी गाय पाळावी. ही गाय आमच्या गोठ्यात आल्यापासून आहे ना, आमचे म्हणजे थोडी का होईना पण प्रगती आमची चालू झाली, याचा मला अनुभव आहे. म्हणजे जाणवते ही गोष्ट एकदम 100%. मंडळी, आता हा या भागातला म्हणजे आपण बऱ्याचदा मालकांकडचे अनुभव तुम्हाला शेअर करत असतो आणि मालकांनी आत्ता देखील सांगितलं की ह्या गोष्टी सांभाळून तुम्हाला कळत न कळत एक चांगली गोष्ट तुमच्याकडे पॉझिटिव्ह, तुमच्या घरासाठी म्हणा, तुमच्या स्वतःसाठी म्हणा, आरोग्यासाठी कुठल्याही माध्यमातून तुमच्याकडे ती पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आणि म्हणूनच आज देशी गोवंश सांभाळण्यामध्ये आज शेतकऱ्यासोबत शहरी भाग पण तेवढाच जोडला जातो. याचं मुख्य कारण हेच आहे. मंडळी, आता आपण यांच्या दावणीला असलेल्या अजून गायी ज्या पुढच्या आहेत तर त्यांची माहिती घेणार आहोत थोड्याच वेळात. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान.
तर मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण सरांच्या दावणीला असलेल्या एका गायीची माहिती घेतली. सर्वात जास्त लांब जाऊन वळू का दाखवला पाहिजे किंवा एखाद्या चांगल्या वळूकडून पैदास घेण्यासाठी शेतकरी कशा प्रकारे मेहनत घेत असतो, या मुलाखतीच्या सुरुवातीला पाहिलं. दादा, आता आम्हाला एक विचारायचं, आता अजून एक गायी आणि 2 कालवडी पाहतोय, तर यांची माहिती द्या आम्हाला. ही गाय आमचे मित्र सचिन भोसले सांगलीचे, त्यांनी ही गाय दिलेली आम्हाला. आणि ही सुद्धा कालवड पिंटू माळे यांच्याच बैलाची कालवड आहे. ओके. आणि ती कालवड वापगावचे काळूराम लंगोटे त्यांच्या सर्जा बैलाची. ओके. तर आता आम्हाला एक विचारायचं आहे की ही गाय तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एका शेतकऱ्याला द्यायची होती, तर तेव्हा मिळाली ती? ही गाय मला तुमच्या चॅनल मार्फतच, तुमच्यामुळेच ही गाय आपल्या गोठ्यात आलेली आहे. तर खरं तर मंडळी, एक गोष्ट चॅनलच्या माध्यमातून मिळाली हा एक वेगळा भाग राहिला, पण एक सांगायची ही पण गोष्ट आहे की बऱ्याचदा काही शेतकऱ्यांच्या दावणीला कदाचित काही अडचणी येतात किंवा मनुष्यबळाची अडचण येते किंवा काही असेल, आर्थिक अडचण असेल, तर त्यावेळेस बरेचसे शेतकरी असतात की जे त्यांच्या दावणीला असलेली गाय ही कोणी जर सांभाळायला इच्छुक असेल, कोण जर शेतकरी चांगल्या पद्धतीने सांभाळणारा असेल, तर त्यांना आवर्जून बरेचसे शेतकरी देत असतात. तर यासाठी आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं एक ॲप देखील ओपन केलंय की जे iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही खिलार नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉल करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेल्या दावणीला असलेल्या खिलारची तुम्ही विक्री असेल किंवा इतर पशूंची विक्री असेल, किंवा जसं आत्ता यांना शेतकऱ्यांना एक गाय सांभाळण्यासाठी मिळाली, पण तो कॉन्टॅक्ट होण्यासाठी कसं कनेक्ट झालं पाहिजे, तर खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून हाच आपण सगळ्यात जास्त प्रयत्न करतोय की डायरेक्ट शेतकरी एकमेकांना कनेक्ट झाले पाहिजे. म्हणजे फक्त आपण महाराष्ट्र कर्नाटकचा विचार न करता संपूर्ण भारत देश याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तर दादा, आता एक विचारायचं आहे, आता तुम्ही 2 गायी आहेत जवळपास, पैदास तुम्ही वळूकडे जाऊन घेताय हे पाहतोय, तर यांचं वैरण असेल, खुराक असेल, काय नियोजन आहे सध्या? यांना वैरण आपण पेंडा देतो आणि हत्ती गवत लावलेलं आहे, कडबा कुट्टी, आणि थोडंसं त्यांना रात्रीच आपण संध्याकाळच्या ह्याच्यात गोळी पेंड हे सर्व देतात. आता मला एक विचारायचं आहे की आता तुम्ही सांगितलं की तुम्ही कल्याणला रेल्वेमध्ये तिकडं तुमचं काम आहे, तुम्ही राहिला विथ फॅमिली तिकडे, मग आता मामाच्या गावाला हे सांभाळलंय, मग तिकडचं कल्याण, मामाचं गाव, हे नियोजन कसं बांधल्या जातंय नक्की? मेन तर हा माझा मामाचा मुलगा ओमकार आणि तो सिद्धेश लष्करी, ॲक्च्युली मेन ह्यांच्यामुळे, दोघांमुळे आमची इथं व्यवस्थित चालू आहे गाय सांभाळणे. मग तुम्ही याच्या व्यतिरिक्त शेती काम किंवा काय इथलं काय तुमचं आर्थिक बाकीचं व्यवसाय? आर्थिक व्यवसाय काहीच नाही आपला इथं, काहीच नाही, इथं एवढंच आहे, गायांचंच आहे. गायांसाठी त्यांनी इथं 1 एकर 1 गुंठा जागा घेतलेली स्वतःची. तर मामा, आम्हाला एक विचारायचं आहे की आज तुम्ही आता ह्या मावळ तालुक्यातलं तुमचं हे लष्करीचे गाव आहे, तर इथं लष्करवाडीमध्ये किती प्रमाणात देशी गायी, खिलार आहेत, बैल आहेत किंवा काय, हे माहिती द्या आम्हाला. नाही, तसं आतापर्यंत शेतकऱ्यांकडे अशा देशी गायी भरपूर आहेत. खिल्लार गायी आता इथं आता गणेश जगतापांनीच चालू केलेलं आहे, परंतु देशी गावठी गायी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 1-1, 2-2 गायी आहेत. कारण का गायीचं महत्त्व आपल्या सनातन संस्कृतीच्या मध्ये फार महत्त्व आहे की गायीपासून किती काय होतं. आता पहिल्यांदा सांगितलं, गोमूत्रापासून काय होतं, शेणापासून काय होतं, किंवा अजून काही गायीच्या याच्यापासून भरपूर असं होतं की जे पूर्वी महिला गायीच्या गोठ्यामध्ये काम करायच्या, त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नसायचा, निरोगी असायच्या. आणि आताच्या महिलांना फार पॅरालिसिस, आमुकन, डायबिटीज ह्या गोष्टी भरपूर व्हायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून देशी गायीचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. जर्सी गायी तर काय, जर्सी गायींचा विषय पाहिला तर जर्सी गायीचं दूध म्हणजे ते शरीराला अपायकारकच आहे. ते काय शरीराला काय म्हणजे चांगल्या पद्धतीचं असं आम्हाला तर वाटत नाही, परंतु देशी गायीचं दूध म्हणजे एक अमृत आहे. ती 33 कोटी देवांचा वास तिच्यामध्ये असतो. हे पूर्वी आपल्याला पूर्वजांनी, आपल्या ग्रंथांनी सांगितलेलं की 33 कोटी देव तिच्या याच्यामध्ये राहतात, आणि 33 कोटी देवाची हे असणारी ती गायी जोपासलीच पाहिजे. प्रत्येकाने त्याचं संगोपन चांगलं केलं पाहिजे, त्याचं हे पण वाढवलं पाहिजे. आणि गणेश जगतापचं खरंच मी म्हणतो की एवढ्या व्यापातून त्याला जे सुचलं, त्यांनी 1 एकर 1 गुंठा जागा इथं स्वतः घेतली आणि इथं गोठा, त्याचा फार्म हाऊस तयार केलं. आणि मला तर वाटतं त्याचं तिकडं लक्ष कमी असतंय, तिकडं नोकरीमध्ये. आता त्याचं असं वाटतंय का कधी रिटायर होतोय आणि कधी मी इकडं सेटल होतोय. परंतु मी त्याला सांगितलं, आमची सगळी भावाची मुलं आहेत, त्यांनी जरी इथं गोठा बांधला असेल तर सगळी मुलं चांगल्या पद्धतीनं काय इथं काम करतात.
कुठलीही अडचण नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने हे वाहतात. प्रत्येक जण येऊन भेट देतो या गोट्याला आणि आता सुद्धा दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा त्याचा प्रयत्न आहे की बाबा अजून म्हशी असून किंवा अजून काहीतरी वाढवणार आहेत हे करताना. आणि याच्यातून भविष्यामध्ये मोठी डेअरी फार्म असा करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे त्यालाही शुभेच्छा आहे अशा. आणि तुम्ही जे काम करताय महाराष्ट्रभर, तुम्हालाही मी शुभेच्छा देतो, कारण का तुमचं खरंच काम कौतुकास्पद आहे की खिल्लार गाई तुमच्यामुळं जिवंत आहे. आणि इतकं मोठं काम आहे तुमचं की खरंच महाराष्ट्र शासनाने तुमचं कौतुक करून तुम्हाला पुरस्कार दिला पाहिजे. अशी माणसं दुर्लक्षित राहतात आणि नाही त्याला पुरस्कार मिळला जातो. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय संभाजीराजे एवढे मोठे आपले देवता होऊन गेले. आणि अशी आपल्या जी धर्मामधली जी संस्कृती की आपल्याला गायी आपली देवता मांडलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही काम करताय. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या शासनाच्या सर्व नेत्यांना सांगतो की बा अशा माणसांना कुठंतरी चांगल्या पद्धतीनं पुरस्कार द्या. इतकं कष्टाळू वृत्तीने स्वखर्चाने तुम्ही इथं येता, अभ्यास करता, अजून होता, त्यामुळं तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी माझ्या आनसा डेअरी फार्मच्या वतीनं खिल्लार आनसा याच्यामधून तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आपल्याला चांगले परमेश्वराने आयुष्य द्यावा, आरोग्य द्यावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद मामा. तसं पाहायला गेलं तर आज बऱ्याचदा शेतकरी किंवा बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होत असतो की चॅनलचं एवढं मोठं काम करत असताना तुम्हाला ह्याच्यातनं आर्थिक काय काय होतं किंवा काय काय होतं. तर मंडळी, ह्याच्यातनं आर्थिक तुम्हाला सांगायला गेलं तर 0 आहे. पण ह्याच्यातनं काय कमवलं प्रत्येक जण विचारतो ना. तर आज यांनी मामांनी 2 शब्द, आज आम्हाला हे प्रेमाचे शासनाने पुरस्कार देऊ नाही देऊ ही पुढची गोष्ट आहे, पण आज शेतकऱ्यांकडून मिळालेले 2 प्रेमाचे शब्द हीच सर्वात मोठी करोडोची लाखोची कमाई आहे असं खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनलच्या टीमने सुरुवातीपासून काम करत असताना आजपर्यंत याच उद्दिष्टाने केलं. कारण जर ह्याच्यातनं जर काय आर्थिक मिळेल हे मिळेल जर या उद्दिष्टाने आपण जर काम चालू ठेवलं असतं तर हे कधीच सक्सेस झालं नसतं. तर आता आपण एक गोष्ट दादा आम्हाला हे विचारायचं आहे की जसं तुम्ही तिकडं सर्व्हिस करताय पण रिटायरमेंट नंतर हे किती मोठ्या प्रमाणात काय काय करण्याची गरज आहे? पेक्षा ना माझा तर स्वतःचा प्लॅन आहे 3-4 वर्षामध्ये ना आपल्याला देशी गायींचा मोठा तिथं प्रोजेक्ट चालू करायचा, दुग्ध व्यवसाय, जेणेकरून आपलं वडगाव असेल, तळेगाव, दाभाडे असेल, तिकडं आपण देशी गायीचं साजूक आणि सात्विक दूध आपण तिथे त्यांना पोचू शकतो. ओके. धन्यवाद. तर मला अजून एक तुम्हाला असं प्रश्न विचारायचा आहे की गणेश दादा तिकडं कल्याणमध्ये असताना इकडं कशा पद्धतीने कामाचा लोड सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो, कशी सुरुवात होती दिवसाची? सकाळची त्यांना रानामध्ये आता नाही का चरायला सोडतो आणि नंतर रेग्युलर त्यांना म्हणजे खाद्यविद्य सर्व व्यवस्थित पाणी बिणी आम्हीच बघत असतो. रानामध्ये मग चरायला आपण कासरा बांधून सोडतो का सोडून देतो? नाही मोकळे सोडून देतो त्यांना. मग त्यांच्या मागे जावं लागतं, आपल्याला जावं लागतं, रानामध्ये सोडून यावं लागतं आणि मग संध्याकाळी आणायला जायला लागतं. गणेश दादा आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव गणेश तानाजी जगताप. माझा मोबाईल नंबर 9076376390. धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून एक सुंदर मुलाखत पाहिली की खेळाडू असेल किंवा आपली सर्व्हिस असेल आणि त्याचबरोबर आपलं शेतीशी, आपल्या मातीशी, आपल्या गावाशी असलेलं नातं, एक तरुण वर्ग असेल किंवा आपला शेतकरी असेल तो कशा प्रकारे जपतो या संदर्भातली ही खास मुलाखत होती. खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.